हदगाव तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतरा योजनेची कार्यशाळा पंचायत समिती येथे संपन्न झाली। या कार्यशाळेत जलतरा योजनेचे महत्त्व, शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तसेच या योजनेमुळे होणारे कृषी आणि जलसंधारणाचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, रोजगार सेवक तसेच पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कार्यशाळा नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली। टार्गेट आहे 500, त्याच्याकडे गाव किती आहेत 20, 22, त्यांना 5 गाव जर 100 केले तर होऊन जाते। आता कृषी विभागाला प्रत्येकाला 200चे टार्गेट आहे, प्रत्येकाकडे 3-4 गाव असतील, 2 किंवा 3 पैकी एखादं गाव जरी आपण निवडलं तिथे जरी 200 केले तरी आपलं टार्गेट पूर्ण होणार आहे। पण त्याचा सक्सेस बघून त्याचे आपल्याला लोकांना रिझल्ट बघितल्यानंतर या येणाऱ्या काळामध्ये तर बाजूच्या गावचे व्यक्ती म्हणतील साहेब आम्हाला पण 200 करून द्या, आम्हाला पण 500 करून द्या। आपण 200 ने एका गावामध्ये 1000 पण करू शकतो। आपल्याला 200 लिमिटेशन दिलेली आहे, आपण अनलिमिटेड काम करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, आता या कार्यक्रमामध्ये ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नांदेड।